नमस्कार, मी पंडित मानसी. खेळ ग्रहांचा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर, सर्जन, वैद्य या क्षेत्राविषयी. डॉक्टर, सर्जन, वैद्य या क्षेत्राचा जर आपण विचार केला तर सर्वप्रथम कुंडलीमधील 12 स्थानामध्ये षष्ठ स्थानाचा विचार केला जातो. कारण या स्थानाला कुंडलीमध्ये रोगस्थान मानलं जातं आणि त्याचबरोबर अष्टम स्थान म्हणजे मृत्यू स्थानाचाही याच्याबरोबर विचार केला जातो. षष्ठ स्थानाच्या समोरील स्थान म्हणजे 12वे स्थान. हे स्थान हॉस्पिटलशी रिलेटेड असल्यामुळे या स्थानाचाही या क्षेत्राशी संबंध येतो. गंमत अशी आहे की 6, 8, 12 या स्थानांना ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा कुंडलीमध्ये पापस्थानं मानली जातात आणि डॉक्टर, सर्जन यासाठी या क्षेत्रासाठी ही स्थाने सर्वात महत्त्वाची ठरतात. या स्थानाबरोबर जर आपण इतर स्थानाचा विचार करायचा म्हणलं तर द्वितीय स्थान आणि म्हणजे आपल्या मूळ कुंडलीतील धनस्थान. परंतु हे 6व्या म्हणजे रोगस्थानाचे भाग्यस्थान आणि पराक्रम म्हणजे तृतीय स्त्रिया 9व्या, 10व्या, 11व्या या स्थानांनाही तितकंच महत्त्व आहे. कुंडलीतील या स्थानाबरोबर जर आपण राशींचा विचार करायचा म्हणलं तर कन्या, वृश्चिक, मेष, तुला, मिथुन या लग्न राशी सर्वात महत्त्वाच्या ठरतात. ह्या चंद्र राशीही महत्त्वाच्या ठरतात या क्षेत्रासाठी. नैसर्गिक कुंडलीप्रमाणे 6व्या स्थानाचा जो स्वामी आहे तो बुध आहे. ज्यावेळी आपण ग्रहांचा विचार करतो त्यावेळी, आणि बुध हा नवग्रहामध्ये बुद्धीचा कारक मानला जातो आणि इथे कन्या राशी येते. कन्या राशी ही तशी पाहिली तर बुद्धिवादी आणि चिकित्सक राशी आहे. आणि मृत्यूस्थान म्हणजे 8व्या स्थानामध्ये वृश्चिक राशी येते. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आणि ही राशी औषधाशी आणि रसायनशास्त्राशी निगडीत आहे, त्यामुळे ती तितकीच महत्त्वाची आहे. नवग्रहामध्ये मंगळ हा डॉक्टर, सर्जन, वैद्य या क्षेत्रासाठी जास्तीत जास्त महत्त्वाचा मानला जातो. कुंडलीमध्ये हा मंगळ लग्नेश आणि अष्टमेश आहे आणि प्रामुख्याने हा मंगळ कर्क, वृश्चिक, मीन या जल राशीमध्ये किंवा मेष, सिंह, धनु या अग्नी राशीमध्ये असेल तर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला यश देऊन जातो. कुंडलीमध्ये नैसर्गिक कुंडलीचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला 12व्या स्थानामध्ये मीन राशी येते आणि ह्या जल राशीचा स्वामी आहे गुरु. त्यामुळे या गुरुचाही आपल्याला विचार करावा लागतो. नवग्रहामध्ये गुरुला ज्ञानाचा कारक मानला जातो आणि गुरु हा सर्वात महत्त्वाचा आहे, कारण हा आपली आत्मिक शक्ती वाढवत असतो. आणि ज्यावेळेला आपली आत्मिक शक्ती वाढवतो त्यावेळेला ह्या क्षेत्रातील लोक म्हणजे हे डॉक्टर वगैरे, सर्जन, वैद्य असतील तर आपल्या पेशंटचीही आत्मिक शक्ती वाढवू शकतात आणि त्याच्यावरती नितांत योग्य सेवा करू शकतात. गुरु कुंडलीमध्ये स्वराशी, उच्च राशीत, मित्रग्रही किंवा शुभ संबंधित असावा. जर पत्रिकेमध्ये मंगळ गुरुचे शुभ योग बनत असतील तर या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रगती आपल्याला पाहायला मिळते. पत्रिकेमध्ये मी तर असं म्हणेन की गुरु आणि मंगळाचा एक तरी शुभ योग असलाच पाहिजे, तरच आपल्याला आपल्या रुग्णांशी म्हणजे आपल्या पेशंटशी योग्य चांगल्या प्रकारे संबंध ठेवता येतात. बुध बुद्धीचा, गुरु ज्ञानाचा आणि मंगळ धाडसाचा कारक आहे. बुद्धिवादी, ज्ञानी जरी आपण असलो तरी एक उत्तम सर्जन होण्यासाठी आपल्याला धाडसाचीही गरज लागते. त्यामुळे या 3 ग्रहांचे जर कुंडलीमध्ये चांगल्या प्रकारे योग बनत असतील तर व्यक्ती उत्तम सर्जन बनू शकतो. उत्तम सर्जन बनण्यासाठी मंगळ 1, 3, 6, 9, 10, 11 या स्थानामध्ये असावा लागतो आणि तो फक्त या स्थानामध्येच नाही तर स्वराशीमध्ये किंवा आपल्या उच्च राशीमध्ये असणं गरजेचं आहे. अगदी तसंच अग्नी किंवा पृथ्वी राशीमध्ये हा जास्तीत जास्त अनुकूल समजला जातो. असे डॉक्टर उत्तम शस्त्रक्रिया करू शकतात. याच्यानंतर वायुराशी महत्त्वाची, पण वायुराशीत मंगळ असणारे डॉक्टर उत्तम सर्जन बनूच शकतात असं नाही, पण रोग चिकित्सक मात्र चांगल्या प्रकारे बनू शकतात. मिथुन, कर्क, तुला व वृश्चिक या जल आणि वायू राशीमध्ये पुनर्वसू, विशाखा ही गुरुची नक्षत्र येतात.
कर्क, वृश्चिक या जल राशीमध्ये ज्येष्ठा व आश्लेषा ही बुधाची नक्षत्रे येतात. मकर, कन्या, मिथुन, तुला या पृथ्वी व वायू राशीमध्ये धनिष्ठा, चित्रा, मृगशिरा ही मंगळाची नक्षत्रे येतात व ती जास्त महत्त्वाची आहेत. बुध हा बुद्धी व हस्तकौशल्य देतो, त्याचबरोबर तर्कबुद्धीही देतो. त्यामुळे डेंटिस्ट होण्यासाठी हा ग्रह फार महत्त्वाचा आहे. बुध अग्नी राशीमध्ये असू नये व त्याच्यावरती शनी, मंगळ या पापग्रहांची अशुभ दृष्टी कदापि असू नये. आता आपण घेऊया इथे छोटासा ब्रेक नंतर याच विषयावरती चर्चा सुरू राहणार आहे. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा खेळ ग्रहांचा. ज्यावेळी आपण नक्षत्राचा विचार करतो डॉक्टर, सर्जन या विषयासाठी, त्यावेळेला विशाखा, पुनर्वसू ही गुरुची नक्षत्रे ही त्यासाठी महत्त्वाची ठरतात. अगदी त्याचबरोबर बुधाची ज्येष्ठा, आश्लेषा, मकर, कन्या, मिथुन, तुला या पृथ्वी राशींची, वायू राशींची म्हणजे धनिष्ठा, चित्रा, मृगशर ही मंगळाची नक्षत्रे ही उपयोगाची ठरतात. बुध हा बुद्धीचा कारक जरी असला तरी तो हस्तकौशल्याचा कारक ग्रह आहे. त्यामुळे डेंटिस्ट होण्यासाठी किंवा डेंटिस्टना बुधाचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो आणि त्याच्याबरोबर तो तर्कबुद्धीही छान प्रकारे देतो. बुध कधीही अग्नी राशीमध्ये असू नये, त्याच्यावरती शनी, मंगळ या पापग्रहांची तर अशुभ दृष्टीयोग असूच नये. जर कुंडलीमध्ये षष्टेश म्हणजे षष्ठ स्थानाचा स्वामी हा पापग्रहांच्या अशुभ दृष्टीमध्ये, अशुभ स्थानामध्ये असू नये. म्हणजे या ग्रहाचा तो बलवान कारक, जो बलवान किंवा जो शुभ योग बनतो तो इथे उपभोगाच मिळत नाही किंवा या डॉक्टरांच्यासाठी उपयोगी ठरत नाही. 6, 8, 12 या स्थाना व्यतिरिक्त ज्या वेळेला शनी, मंगळ या पापग्रहांची अशुभ दृष्टी या स्थानाच्या वरती येते, म्हणजे 6, 8, 12 आपण म्हणालो तसे ही 6, 8, 12 स्थानं पापस्थानं असून सुद्धा या क्षेत्रासाठी उपयोगी पडतात. आणि याच स्थानावरती शनी, मंगळ या पापग्रहांची जरी दृष्टी पडली तरी सुद्धा डॉक्टर, सर्जन किंवा वैद्य होण्यासाठी चांगले योग प्राप्त होत नाहीत किंवा कुंडलीमध्ये तसे योग मिळत नाहीत. जर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये गेलात तर तिथे अडचणी तयार होतात. राहू, केतू हे पापग्रह सुद्धा या क्षेत्रासाठी पूरक ठरतात. पण कुंडलीमध्ये ते बलवान असतील किंवा बलिष्ठ ठिकाणी असतील तर असे डॉक्टर अयोग्य औषधाचा वापर करतात किंवा त्यांची औषधं चुकीची ठरू शकतात. शुक्र हा स्त्री ग्रह आहे आणि हा ग्रह रोग चिकित्सक बनवू शकतो. जर तुमच्या पत्रिकेमध्ये शुक्राची चांगली अवस्था असेल किंवा चांगल्या योगामध्ये, चांगल्या राशीमध्ये, चांगल्या स्थानामध्ये शुक्र बलवान आणि अनुकूल असेल तर. मसाज रोग पद्धतीने म्हणजे थेरपिक पद्धतीने आजार बरे करणाऱ्या डॉक्टरांच्या कुंडलीमध्ये नेपच्यून शुभ संबंधित असावा लागतो. नेपच्यून वरती चांगल्या ग्रहांची, शुभ ग्रहांची दृष्टी असावी लागते. बुध, गुरु या ग्रहांची जास्तीत जास्त दृष्टी असावी लागते. अल्ट्राव्हायलेट, हाय फ्रिक्वेन्सी करणे किंवा इतर प्रकारची किरणे, अगर विजेचा वापर करून आजार बरा करणाऱ्या डॉक्टरांच्या कुंडलीत हर्षल गरजेचा असतो. म्हणजे हर्षल या ग्रहावर शनी, मंगळ यांचे शुभ योग आवश्यक असतात आणि ते जर नसतील किंवा ते पापग्रह मूळचे पापग्रह आहेत, हर्षल सुद्धा मूळचा पापग्रह आहे, त्यामध्ये बिघाड येऊ शकतो किंवा अडचणी येऊ शकतात. नेपच्यून पहिल्या, तिसऱ्या, 6व्या, 9व्या, 10व्या, 11व्या स्थानी असेल तर या असे डॉक्टर निश्चितपणे यशस्वी होतात. नैसर्गिक कुंडलीप्रमाणे 6व्या ठिकाणी म्हणजे 6व्या स्थानी रोगस्थानी आणि अष्टम स्थानी मृत्यूस्थानी वृश्चिक राशी येते आणि कन्या राशी येते. कन्या राशीचा स्वामी बुध आणि वृश्चिकेचा स्वामी मंगळ. सर्वात महत्त्वाचा, जर ज्यावेळेला आपण डॉक्टर, वैद्य आणि सर्जन या क्षेत्राचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला मंगळ आणि बुध हे सर्वात महत्त्वाचे ग्रह आहेत. ज्या वेळेला मंगळ बुधांचा योग्य संबंध येतो त्यावेळेला बुद्धी आणि धाडस, त्याचबरोबर गुरु हा ज्ञान, ह्या तिन्ही ग्रहांचा समन्वय होऊन ते डॉक्टर आपल्या क्षेत्रामध्ये खूप यश मिळवतात किंवा
या साईडला तुम्ही जर शिक्षण म्हणून विद्यार्थी गेले तर त्यांना सुद्धा यश मिळतं, अन्यथा शिक्षणामध्ये सुद्धा अडचणी येऊ शकतात. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की माझ्या शिक्षणामध्ये माझी साईड योग्य असेल तर माझ्या शिक्षणामध्ये अडथळे का निर्माण होतात. तर एखादा जरी ग्रह तुमचा इथे चुकीचा असेल किंवा बलवान नसेल किंवा बलिष्ठ स्थानामध्ये नसेल किंवा शुभ ग्रहांच्या दृष्टीमध्ये नसेल तरी सुद्धा तुमच्या शिक्षणामध्ये अडथळे येतात. शिक्षणासाठी महत्त्वाचे ग्रह म्हणजे बुध आणि गुरु आहेत. बुध हा बुद्धीचा आणि गुरु हा ज्ञानाचा कारक आहे आणि त्याच्यासाठी त्याचबरोबर डॉक्टर आणि सर्जन होण्यासाठी मंगळ हा तितकाच महत्त्वाचा ग्रह आहे. प्रत्येक ग्रह या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रासाठी महत्त्वाचा आणि मौल्यवान ठरतो आणि याचा अभ्यास करणं खूप गरजेचं असतो आपण क्षेत्र निवडताना. आज आपण इथेच थांबूया. अशा आणखी काही विषयावरती अशाच चर्चा सुरू राहणार आहेत. तोपर्यंत खेळ ग्रहांचा या कार्यक्रमामध्ये पंडित मानसीचा नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.